नमस्कार मित्रांनो, रात्री झोपताना अचानक जुने आठवणे किंवा उद्या काय होईल या विचारांनी झोप न लागणे हे तुमच्यासोबत कधी झालंय का? बऱ्याचदा एखादी छोटी गोष्ट घडते, पण आपण तिचा विचार करून करून तिला मनातल्या मनात खूप मोठा बनवतो. त्यालाच म्हणतात ओव्हर थिंकिंग, अतिविचार. मित्रांनो, अतिविचार हा एक असा किडा आहे जो तुमचा आनंद, तुमची प्रगती हळूहळू पुरतळून संपवतो. एक मनशास्त्र सांगतात की आपण ज्या गोष्टींची काळजी करतो त्यातील 90% गोष्टी ह्या कधी प्रत्यक्षात घडतच नाही. मग प्रश्न हा आहे की त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 प्रॅक्टिकल मार्ग सांगणार आहे ज्यामुळे तुमचं डोकं शांत होईल आणि तुम्ही ओव्हर थिंकिंग थांबवू शकाल. चला तर मग मन शांत करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी हे समजून घ्या की विचार करणं वाईट नाही, पण तेच विचार वारंवार करणं धोकादायक आहे. यावर मात करण्यासाठी पहिली स्टेप आहे तुमच्या विचारांना लिहा. मित्रांनो, आपलं डोकं हे आयडिया तयार करण्यासाठी आहे, ते साठवून ठेवण्यासाठी नाही. जेव्हा तुमचे विचार डोक्यात गोंधळ घालत असतील तेव्हा एक वही आणि एक पेन घ्या आणि जे काही मनात येतंय ते कागदावर उतरवा. जेव्हा तुम्ही तुमचे विचार लिहिता तेव्हा तुमच्या मेंदूला एक सिग्नल मिळतो की ही गोष्ट आता सुरक्षित आहे, आता या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. लिहिल्यामुळे तुम्हाला एक क्लॅरिटी मिळते आणि ती समस्या सोडवायला सोपं जाते. दुसरी स्टेप आहे फोकस शिफ्ट करणे. ओव्हर थिंकिंग करणाऱ्या माणसाची एक सवय असते, तो अशा गोष्टींचा विचार करतो की ज्या त्याच्या हातातच नाही. लोक काय म्हणतील, पाऊस पडला तर काय होईल, तो मला सोडून गेला तर. जेव्हा असे विचार येतील तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, या परिस्थितीत माझ्या हातात काय आहे? जर उत्तर काहीच नाही असेल तर विचार करणं थांबवा, आणि जर काही तुमच्या हातात असेल तर त्यावर विचार करण्यापेक्षा ऍक्शन करण्यावर भर द्या. लक्षात ठेवा, ऍक्शन कर्स फिअर. कृती केली की भीती आणि विचार आपोआप कमी होतात. तिसरी स्टेप आहे वर्तमानात जगा. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? एक तर आपण भूतकाळाचा विचार करून रडत असतो किंवा भविष्याची चिंता करत असतो, पण आयुष्य कुठे आहे? आयुष्य आता या क्षणात आहे. जेव्हा खूप विचार यायला लागतील तेव्हा 5 4 3 2 ही टेक्निक वापरा. 5 गोष्टी बघा, 4 गोष्टींना सर्च करा, 3 आवाज ऐका. हे केल्याने तुमचं मन लगेच वर्तमानात परत येईल. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य माहिती नाही, आपल्या हातात फक्त आज आहे आणि तो वाया घालवू नका. तर मित्रांनो, ओव्हर थिंकिंग हा काही आजार नाही, ती फक्त एक सवय आहे आणि कोणतीही सवय मोडता येते. आजपासूनच जेव्हा जेव्हा डोकं विचारांनी जड होईल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, ऑल इज वेल, मी हे हँडल करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि विचार कमी, कृती जास्त करा.